Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, 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 Jai Jai Ram, Shri Ram Jai Ram 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 Jai 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 Ram. श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः, श्रीकुलदेवतायै नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आपण श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो, अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते। श्रीरामचन्द्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जगदंबा माता की जय। प्रत्यक्ष समर्थ माऊली म्हणतात त्याप्रमाणे
आपण श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती घेते, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. जर समर्थांसारखे परमपुरुष परमतत्वाला पोहोचलेले एक आद्य गुरु जर असं म्हणतायत, तर माझ्यासारख्या पामराची काय ती अवस्था. त्यामुळे आपण सगळे श्रोते जे आहात ते बहुश्रुत आहात. इथे या मंदिरामध्ये गेली 85 वर्ष आपण हरिनामाचा जागर करतोय. 1940मध्ये कैलासवासी शंकरराव कुलकर्णी आणि कैलासवासी गोविंदराव भोसेकर यांच्या पुढाकाराने इथे ह्या मंदिराची आणि त्या माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि कैलासवासी पार्वतीबाई लिमये यांच्याकडून भाडेतत्वावरती एक पत्र्याची शेड घेऊन तिथे या मंदिराची सुरुवात झालेली आहे. आणि आज तब्बल 85 वर्ष झालेली आहेत या संस्थेला आणि 85वा वर्धापन दिन आत्ताच आपण साजरा केलेला आहे. त्यामुळे ही जी पॉपकॉर्न संस्कृती आहे सध्या मुंबईमध्ये, म्हणजे 1-2 मजल्याचे बिल्डिंग जात आहेत आणि तिथे असे लाह्यासारखे टपकन 20-20, 30-30 मजल्याचे टॉवर उभे राहत आहेत, त्या सगळ्यामध्ये आपल्या संस्कृतीशी, आपल्या अध्यात्माशी आणि आपल्या सगळ्यांचा आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवण्याचं काम ही आपली संस्था करते आहे आणि गेली 85 वर्षे अव्याहतपणे करते. आणि त्या निमित्ताने आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार, प्रवचनकार तयार होत आहेत, जे ह्या माध्यमातून हरिनामाचा आणि आपल्या अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. तर खरंच सुरुवात करते ती या संस्थेच्या, ज्यांनी ह्या सगळ्या संस्थेचा पाया रोवला त्या सगळ्यांचंच ऋणनिर्देश होणं गरजेचं आहे. त्यासोबतच खरे सर आणि इतर सर्वच विश्वस्त सगळ्यांचंच खूप मनापासून आभार. कारण आईचा जागर करतो आहोत, स्त्री शक्तीचा जागर करतो आहोत. गेले 10 दिवस आपण सातत्याने इथे भगवती आईचं स्तवन करतो आहोत आणि ते करण्याची संधीसुद्धा आम्हा स्त्री प्रवचनकारांना दिली. आणि इथे बोलण्याची जे काही बोबड्या बोलाने आम्ही जो काही थोडा अभ्यास केलेला आहे, तुकाराम महाराज जिथे म्हणतायत की फोडले भंडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाई, मग आम्ही हमालाचंही हमाल आहोत खरं तर. त्यामुळे जे काही थोडं दुर्गा सप्तशती, श्रीमद देवी भागवत आणि त्या व्यतिरिक्त इतर काही माध्यमातून आजचा विषय जो आहे तो आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करते. काय आहे की कीर्तन असो किंवा प्रवचन असो, हे फक्त एक कीर्तनकार किंवा प्रवचनकार करत नाही, तर तो आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे त्या भगवती आईच्या चरणांवरती ही प्रवचन सेवा समर्पित करायची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा 100% सहभाग मला हवा आहे. स्त्री शक्तीचा जागर ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी आपण काय करतो, तर आपण भगवती आईची मूर्ती, फोटो आणि त्यापुढे घटाची स्थापना करतो, बरोबर. आता हा घट जो आहे तो कसला असतो, मातीचा. त्याच्यासमोर आपण माती टाकतो, त्या मातीमध्ये काही धान्य पेरतो जे 10 दिवसात उगवून येतं, जे त्याचं फळ आहे. इकडे आपण मातेचा आणि मातीचा असा दोघांचंही प्रतिकात्मक असं हे पूजन करतो मातृका दैवताच्या निमित्ताने. तर एक जी माता आहे ती आपल्याला आपल्या गर्भातनं जन्माला घालते आणि दुसरी जी माती आहे ती आपलं सगळं आयुष्य संपलं की आपल्याला आपल्या उदरामध्ये सामावून घेते. आणि या दोघांचाही हा प्रतिकात्मक असा आजचा जागर आहे जो आपण गेले 10 दिवस अव्याहतपणे करतो आहोत. कसं आहे की तिथी क्षय किंवा तिथीची वाढ होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथी 2दा आल्यामुळे आपण 10 दिवसांची ही नवरात्र केलेली आहे. नवरात्र 8 दिवसांची असो, 9 दिवसांची किंवा 10 दिवसांची, आपण नवरात्रीच म्हणतो. आणि आज त्यात दसऱ्याचा दिवस आहे आणि या सगळ्याचा आपण समारोप करणार आहोत. तर मुळातच या भगवती आईने जी निराकार निर्गुण आहे तिने का अवतीर्ण झाला, म्हणजे स्वतःचं उच्च पद सोडून ज्यावेळी भगवंत येतो, खाली येतो, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी, रक्षणासाठी किंवा दुष्टांच्या निर्दालनासाठी येतो, असा हा भगवंत, अशी ही भगवती आई स्वतः सगुण साकार रूप घेऊन आलेली आहे. ती का आली आहे, तर त्यामागची थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. कसं आहे ना की आत्ताच्या चित्रपटांमध्ये वगैरे सुद्धा विलन जितका खतरनाक आणि जितका वाईट, जितका दुष्ट, तितकं समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्याचं निर्दालन करण्यासाठी आलेला जो हिरो आहे तो तितका ग्रेट असतो. आता हा विलन आपल्या कथेचा म्हणजे महिषासूर हा काय होता ते आधी त्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे, ज्यांनी 100 वर्ष देवतांना हरवण्याचं काम केलेलं आहे युद्धामध्ये. काय होती याच्याकडे अशी शक्ती, तर कसं आहे की कश्यप ऋषींच्या 3 पत्नी ज्या प्रजापतीच्या मुली आहेत, काही कथांमध्ये कथाभेद असणार आहे. अगदी तुम्ही जिथे वाचली असेल ती अगदी तंतोतंत मॅच नसेल कथा, पण आपण जे मी रेफरन्सेस घेतलेले आहेत त्या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर कश्यप ऋषींची एक पत्नी अदिती, जिच्या तपश्चर्येने, जिच्या सेवेने तिला जी पुत्र झाले ते म्हणजे कश्यप, म्हणजेच आदित्य म्हणजे देव.
आणि त्यानंतर दिती जिच्यापासून दानवांची निर्मिती झाली आणि दनू जिच्यापासून झालेली आहे दैत्यांची निर्मिती. आणि त्यात हे रंभ आणि करंभ हे 2 दैत्य यांना अतिशय शक्तिशाली असे पुत्र हवे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी तपस्या सुरू केलेली आहे, उपासना सुरू केली आहे. कुणाची तर करंभाने सुरुवात केली आहे जलदेवतेची उपासना आणि रंभ अगदी घनघोर अशी तपश्चर्या करतोय. कुणाची तर ती करतोय अग्निदेवतेची. आणि असं दोघंही जण अगदी खूप भयानक अशी भयंकर अशी तपश्चर्या करतायत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की वाईटाच्या हातामध्ये जर शक्ती आली तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून इथे देवतांना प्रश्न पडला की आता ह्या दैत्य आहे, मुळात त्याची प्रवृत्ती वाईट आहे, ह्याच्याकडे शक्ती आली तर त्याचा परिणाम आणि त्याचा उपयोग हा वाईट कामासाठी होणार. म्हणून काय झालं की जो जलदेवतेची उपासना करणारा करंभ आहे त्याचा पाय नक्र या रूपामध्ये इंद्राने पकडला. नक्र म्हणजे मगरीच्या रूपामध्ये येऊन आणि त्याचा वध केला. हे बघून रंभाला अतिशय राग आला की माझ्या भावाला अशा पद्धतीत छल करून मारलेलं आहे. त्यांनी आणखी घनघोर तपश्चर्या सुरुवात केली. म्हणजे कसं पंच अग्नी म्हणजे 4ही दिशांना अग्नी प्रज्वलित करायचा आणि डोक्यावर सूर्य आणि असं स्वतःच्या देहाला शरीराला यातना देऊन जेव्हा तप केलं जातं तेव्हा त्याचं बळ अधिक असतं. आणि अशावेळी अतिशय घनघोर तपश्चर्या करत असल्यामुळे इंद्राला त्याचं काही करता आलं नाही. काय आहे ना, कधीही जो समोरची व्यक्ती आहे त्याचं मानसिक खच्चीकरण होतं आधी. ते जर मन मानसिकरित्या जर तो खंबीर असेल तर त्याचं कुणीही काही करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे झालं की हा जो रंभ आहे त्याची तपश्चर्या पूर्ण झाली. इंद्राने त्याचं काहीही करू शकला नाही आणि अर्थातच तपश्चर्याच्या फलस्वरूप अग्निदेवता उपस्थित झाले. आणि त्यांनी सांगितलं की काय इतकी बाबा घनघोर तपश्चर्या करतोय, काय इतकं स्वतःच्या देहाला कष्ट होतोय. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला अतिशय बलवान मायावी असा पुत्र हवा आहे, जो निरनिराळी रूपं घेऊ शकेल. अतिशय बलवान असा पुत्र मला हवा आहे आणि मला सुद्धा अतिशय बल हवं आहे. अग्निदेवांनी सांगितलं का नाही, नक्की. आणि त्याला तथास्तु म्हटलं आणि म्हटलं की आता तपश्चर्या संपल्यानंतर इथून बाहेर पडल्यावर जी कुठली स्त्री जिच्यावर तुझं मन येईल तिच्यापासून तुला जो पुत्र निर्मिती होईल तो पुत्र ह्या सगळ्या तुझा ज्या आशीर्वाद आहे किंवा ह्या वरानुसार तो अगदी प्रतापी आणि मायावी असा पुत्र होणार आहे. झालं, त्याची तपश्चर्या संपली, तो बाहेर पडला. संध्याकाळची वेळ होती. पाण्यामध्ये म्हैस एक अगदी तुकतुकीत काळी अशी छान बसलेली होती आणि पहिलं मन दैत्य आहे त्याचं मन आलं तर त्या म्हैशीवरती आलं. आणि झालं, वर जो दिलेला होता जो वर दिलेला होता त्यानुसार कार्यसिद्धी झाली आणि त्या म्हैशीपासून त्याला जो पुत्र निर्मिती झाली, पुत्रप्राप्ती झाली तो म्हणजे हा महिषासूर. अतिशय बलशाली अतिशय बलवान असा हा महिषासूर जो वेगवेगळी रूपं घेत होता आणि घेऊ शकत होता. आणि त्याच्यावरती कोणाची दृष्टी पडली तर दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांची दृष्टी पडली. आणि त्यांनी याला सांगितलं की तुला आणखी तपश्चर्या करून आणखी शक्ती मिळवायला हवी जेणेकरून तुझ्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे तू ह्या जगाचा अधिपती होऊ शकशील, तू सगळ्या देवतांचा सुद्धा नाश करू शकशील. आणि म्हणून त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. आता कसं आहे ना, आपल्या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जितकं शिक्षणाने प्रगल्भ होत जातो तितक्या आपल्याला शंका वाढतात, जे उलटं व्हायला हवं. शिक्षणाने शंका कमी व्हायला हव्या, पण आपल्याकडे ना शिक्षणाने शंका वाढायला लागलेल्या आहेत आणि त्या धार्मिक गोष्टींवरती तर प्रचंड वाढायला लागलेल्या असतात. तर मग आपण काय शंका घेतो, काय आहे हे, देवतांना कळतं नाही का, आता ह्याला वर दिलं तर हा सगळीकडे अगदी उच्छाद घालणार, मग कशाला यांना वर देतात, हो की नाही. हा पहिला प्रश्न येतो. काय तो भोळा साम शंकर, काय ते ब्रह्मदेव सगळ्यांना वर देत सुटतात आणि मग त्रास होतो. तर कसं आहे ना की एक लक्षात घ्या की दैत्य किंवा दानव किंवा रावण हे कितीही शक्तिशाली असले तरीही शक्ती आणि वर प्राप्त करण्यासाठी त्यांना देवतांचं स्मरण करावं लागलं आहे. का, कारण ते न्यायाने वागणारे आहेत. ज्यांनी जे तप केलेलं आहे त्याची फलसिद्धी त्याला ते वराच्या निमित्ताने देणं हे त्यांचं कार्य आहे आणि त्यामुळे ते देव आहेत, कळलं. त्यामुळे ह्यांनी जरी हा दैत्य असला जरी हा वाईट असला, शेवटी काय आहे ना, शक्ती ही तुमच्या हातात दिल्यानंतर त्याचा वापर तुम्ही कुठल्या उद्दिष्टाने करतात. सावरकर जसं म्हणतात तसं की जे आपल्या हातामध्ये शस्त्र आहे त्या शस्त्राने काही होत नाही, तर शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याची बुद्धी कशी काम करते त्याप्रमाणे त्या शस्त्राची ताकद आहे. झालं, याने घनघोर तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेव हजर झाले. आणि ब्रह्मदेवांना त्यांनी काय मागावं तर महिषासुराने मागितलं की मला अमर व्हायचं आहे. तर ब्रह्मदेव म्हणाले, हे बघ बाबा, इथे आम्ही देवसुद्धा अमर नाही आहोत. या सगळ्या चराचराच्या ज्यावेळी सगळ्याच संपुष्टात येईल आम्ही सुद्धा जाणार आहोत. अमर मी तुला देऊ शकत नाही अमरत्वाचा वर. त्याशिवाय तू कुणाकडनं मारायचं नाही किंवा कुणाकडनं तुला मरण नकोय ते सांग, ते आम्ही पूर्ण करतो इच्छा.
झालं. मग त्यांनी विचार केला आणि मग काय विचार केला, तर ह्यात सुद्धा पाठभेद आहेत, ज्याच्याप्रमाणे एक असं म्हटलं जातं की दैत्य, दानव, देव, त्यानंतर गंधर्व, पुरुष, पशु, प्राणी, पक्षी, या कुणाकुणाकडनं मला मरण नको हवं आहे. आता तो इतका बलवान होता आणि इतका अहंकारी होता की ह्या सगळ्या वरामध्ये त्यांनी एक गोष्ट सोडली, आणि ती म्हणजे काय, की एक बांगडा घातलेली स्त्री काय मारणार मला, नाही का. आणि दुसरीकडे असंही म्हटलं जातं की त्याला इतकं स्त्रीविषयी म्हणजे इतकी काहीच तिच्याकडे ताकद नाही, तर ती काय मारणार, म्हणून त्यांनी असं म्हटलं की मला स्त्रीशिवाय इतर कोणाकडूनही मृत्यू येणार नाही असं, कारण त्याला असं खात्री होती की स्त्री मला मारूच शकणार नाही. अशा पद्धतीत या दोन्ही पद्धतींना दोन कथाभाग आपल्याला सापडतात. थोडासा पाठभेद आहे, पण तरीसुद्धा मुद्दा हाच की स्त्री आपल्याला मारू शकणार नाही हे कुठेतरी पक्क डोक्यात होतं, आणि म्हणून मग वर जो मागितलेला आहे तो असा मागितला गेला की मला ह्या सगळ्यांकडनं मरण नको आहे. ब्रह्मदेवांनी हो म्हटलं, तथास्तु म्हटलं, आणि झालं. इतक्या शक्ती प्राप्त झाल्यानंतर, इतका सगळ्या आपल्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी देवांना आवाहन करायला आणि आव्हान द्यायला सुरुवात केली. इंद्र आले, त्यांना हरवलं. मग इंद्र, वायू, वरुण यांना घेऊन आले, तिघांना हरवलं. मग अग्नीला आणि इतर कोणाला घेऊन, असे सगळ्या देवांबरोबर लढून झालं. 100 वर्ष सातत्याने युद्ध होत आहे आणि सातत्याने देवता हरतायत. आणि आता सगळ्यांना अक्षरशः नकोसं झालं. कारण काय, की त्यांनी सगळ्यांचे अधिकार आपल्या हातामध्ये घेतले, सगळं ऋतुचक्र पलटवून टाकलं. आता कसं चाललेलं आहे नाही का, पापाचा भार वाढायला लागला की सगळं ऋतुचक्र बदलायला लागतं. कधीही पाऊस पडतोय, कधीही ऊन होतंय, कधीही काही होतंय. आणि मग सगळ्या ह्या पापाचा भार जो आहे तो भूमिमातेला कंटाळली ती, आणि सगळे देवही कंटाळले आणि निघाले ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांना विनंती करतायत की भगवंता, या महिषासुराने अक्षरशः उच्चार मांडला आहे, पृथ्वीवर कुणालाही यज्ञ, याग, उपासना काही करायची संधी राहिलेली नाही, तर तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढा. तर ब्रह्मदेव म्हणतायत की मी देव आहे, पण मी काय आहे की या सृष्टीचा रचयिता आहे. मी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, पण ह्याला सांभाळणं आणि याच्यावरती दुष्टांचा प्रतिपालन हे कोण करणार आहे, सगळ्याचं काम कोणाकडे आहे, तर हरिहरांकडे आहे. तर त्यांनी गव्हर्नमेंट काउंटरसारखं, हे नाही इकडे नाही पुढच्या काउंटरवर जा, असं नाही केलं. त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळेजण मिळून गेलेले आहेत ते हरिहरांकडे गेलेले आहे. म्हणजे अगदी पूर्वापारपासून जेव्हा जेव्हा दुष्टांच्या विरोधात उभं राहायचं आहे, अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं आहे, तेव्हा तेव्हा सगळ्या चांगल्या माणसांनी आणि सत्प्रवृत्तीच्या माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि ते करायलाच हवं, नाही तर काही थोडी माणसं धर्म विचारून गोळी मारून निघून जातात. हे होता कामा नये. ह्यासाठी आपण आज तरी जागं होण्याची नितांत गरज आहे. त्यावेळी हे सगळेजण गेले आणि उभे राहिले हरिहरासमोर. हरिहरांनी विचार केला, दोघांनीही डोळे मिटले, आणि काय प्लॅनिंग, आधी काय, ह्याला तप काय केलं आहे, ह्याचं काय आहे महत्त्व, ह्याला कशामुळे एवढी ताकद मिळालेली आहे, सगळ्याचा विचार केला. तपाप्रमाणे काय आहे लूपहोल, ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात खूप सारे संकट असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळी त्याची वीकेस्ट लिंक शोधायची असते. तशी या तपाच्या माध्यमातून मिळालेल्या वरामध्ये वीकेस्ट लिंक काय आहे, तर एक स्त्री ह्याला मारू शकत नाही. मग सर्व देवतांनी आपले संपूर्ण तेज एकत्र केलं. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपलं तेज एकत्रित केलं. इतकं दिव्य भव्य तेज म्हणजे काय, त्यांची शक्ती म्हणजे काय, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या सगळ्यांचं तेज एकत्रित आलं आणि त्या तेजाचं असं मोठं वलय निर्माण झालं. अक्षरशः पर्वताकृती असं मोठं वलय निर्माण झालं आणि त्या तेजाला हळूहळू एका स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. आणि अशी भव्य दिव्य तेजस्वी अशी एक स्त्री रूप समोर उभी आहे की जिचं तेज अक्षरशः काही देवतांना सहन होत नाही आहे. आणि काय दिलेलं आहे, या सगळ्या देवतांनी आपापलं तेज या देवीला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे ऐकूयात. शंभू तेजे मुख जाहले, शंभू तेजे मुख जाहले, यम तेजे त्या केश निर्मिले, विष्णू तेज ते हस्त जाहले, स्तनद्वय ते शशी तेज निर्मिले, इंद्र तेज ते कटी शोभली, वरुण तेज ते जांग जाहली, पृथ्वी तेज ते नितंब जाहले, ब्रह्म तेज ते पाद निर्मिले, सूर्य तेज पदांगुली निर्मिली, वसु तेज हस्तांगुली निर्मिल, दंतपंक्ती त्या प्रजापतीने कान निर्मिले, वायू तेजाने अग्नि तेज ते नेत्र जाहले, माय भवानी अशी निर्मिली, दिव्य तेज ते किती, दिव्य तेज ते किती, दिव्य तेज ते किती, दिव्य तेज ते किती, वर्णू मी काय तिची महती, वर्णू मी काय तिची महती, उद 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 आई राजा उद. अशा पद्धतीत या आई भगवतीची
आपल्या समोर अशी दिव्य भव्य अशी तेजस्वी मूर्ती बघून अक्षरशः देवतांना असं होतं की हे तेज आई थोडंसं तेज कमी कर, स्वतःचं थोडं तेज कमी कर. आणि मग ती सहस्त्र भुजांवरनं एक एक भुजा कमी करत अष्टभुजा दशभुजा आणि मग सौम्य रूपामध्ये प्रकट झाली आणि ती शांता दुर्गा झाली. अशा पद्धतीत या देवतांसमोर ही भगवती आई उभी आहे. आता ही महाशक्तिवान अशी भगवती आई जी ज्ञानाची देवता आहे, जी शक्तीची देवता आहे. आणि ह्या देवतेला आता सगळ्या देवतांनी मिळून काय तर थोडी शस्त्र आणि अस्त्र दिली. लगेच विष्णू धावून आले. त्यांनी आपलं काय दिलं तर सुदर्शन चक्र दिलं. शंकरांनी काय दिलेलं आहे तर स्वतःचं त्रिशूळ दिलं आहे. ब्रह्मांनी कमंडलू दिलेलं आहे. त्यानंतर क्षीरसागरांनी त्यांना कधीही न कोमेजणारी अशी कमळाची माळा घातलेली आहे. विश्वकर्म्यांनी त्याला सगळ्या दागिन्यांनी मडवले, म्हणजे अगदी कवचकुंडलं म्हणा, मुकुट म्हणा, तिला बांगड्या घातल्या, असं सुंदर नटवलेलं आहे. वरुणाने तिला भाला दिलेला आहे, काळाने तिला पाश दिलेला आहे, यमदेवाने सुद्धा तिला मृत्यूचा पाश दिलेला आहे, वायूने तिला धनुष्य आणि भाता दिलेला आहे ज्यामध्ये बाण आहेत. अशा सगळ्यांनी आयुध दिलेली आहेत आणि शस्त्र आणि अस्त्रांनी देवी सुसज्ज झालेली आहे. शस्त्र आणि अस्त्र ही वेगवेगळी आहेत. शस्त्र म्हणजे कसं धातूचे आहे ते शस्त्र, आणि एखाद्या देवतेला ज्यावेळी प्रसन्न करतो तपाच्या सामर्थ्याने आणि त्याच्याकडून मंत्र सिद्धी करून घेतो, तो मंत्र त्या अस्त्रावरती, त्या शस्त्रावर टाकला किंवा अगदी गवताच्या काडीवर जरी टाकला तरी ते अस्त्रासारखं काम करतं. अशी या मंत्राची सिद्धी. म्हणून अस्त्र आणि शस्त्रांनी सुसज्ज अशी ही आई भगवती माता जगदंबा, जिचा आपण जागर करतो, ती निर्माण झाली, ती अवतीर्ण झालेली आहे. कशासाठी तर भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी. जगदंबा माता की. आणि सगळ्या ऋषीमुनींनी संतांनी तिचं स्तवन करायला सुरुवात केली. नमो देवी महादेवी शिवा, नमो देवी महादेवी शिवाय बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमो देवी महादेवी शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदंबा माता की. अशा पद्धतीत ही जगदंबा माता साक्षात अवतरलेली आहे. आणि तिने बसली आणि शांत राहिली का? नाही. थांबा, आत्ताच तयार झाली आहे, जरा आराम करते, नाही. लगेच निघालेली आहे. कुठे तर दुष्टांच्या निर्दालनासाठी. तिने नुसता चरण ठेवलं आणि सगळा पाताळ पृथ्वी सगळी अगदी हादरवून गेली. नुसता टणत्कार केला, बाण सोडला सुद्धा नाही, नुसता धनुष्याचा टणत्कार केला आणि पाताळ हलायला लागलं. आणि इथे हा अगदी निश्चिंत बसलेला आहे महिषासूर. इतकं सगळं माझं कोण काही वाकडं करू शकणार नाही. काय करणार आहे कोणी? आणि बघतोय की हे सगळं माझ्या इच्छेविरुद्ध हे कसं काय हादरतंय, हे डोंगर कसे काय हलायला लागले, इतका वारा सुटलेला आहे, काय चाललंय काय हे सगळं. म्हणून सेनापतींना पुढे पाठवलंय. चिक्षूर, चामर सगळेजण पुढे येत आहेत. चिक्षूर निघालेला आहे महासेनापती. चामर आहे तो 60 सहस्त्र सैन्य घेऊन निघालेला आहे, गजदळ घेऊन निघालेला आहे. त्यानंतर महादैत्य उदग्र हा 50,000चं सैन्य घेऊन निघालाय. महाहनु 1 कोटी सैन्य घेऊन निघालाय. असिलोमा 5 कोटी सैन्य घेऊन, तर बाष्कळ 60 लक्ष, बिडाड 60 लक्ष, अशी सगळी कोटी कोटीची सेना घेऊन अवतरलेत. आणि समोर आहे ती कोण आहे? किती गोड रूप आहे त्या भगवती आईचं, किती गोड रूप आहे. तिच्याकडे बघतायत, इतकी गोड आहे आणि ही हे काय करते, कसं काय शक्य ही असं करेल. ती सगळ्यांकडे बघते आणि असं अगदी विकट असं हास्य केलं. आणि ते विकट हास्य ऐकल्यानंतर सगळेजण अगदी बिथरले, धावे देणार. अरे दिसते इतकी गोड आणि काय हे असं विचित्र वागणं, काय हे म्हणजे काय आहे? शत्रूचं मनाचं खच्चीकरण करणं अधिक गरजेचं. मग काय, सगळेजण धावून आलेत देवीवरती. इतकं लाखोंनी सैन्य आहे, धावून येत आहे देवीकडे. नुसता कदंब ते वाद्य वाजायला सुरुवात केली, अर्ध सैन्य तिथे गेलेलं आहे. त्यानंतर समोर आलेला आहे चिक्षूर आलेला आहे. चिक्षूर महासेनापती समोर आलाय आणि तो एकीकडनं बाणांचा वर्षाव करतो, एकीकडनं पर्वत उचलून टाकतोय. देवी बाणांनी, सहस्त्र भुजांनी त्याच्यावरती शस्त्रांनी अस्त्रांनी वार करते. तिच्या नुसत्या हुंकाराने कित्येक देवी गण निर्माण झाले. ते देवीच्या सैन्यानी
राक्षसांच्या सैन्याचा अक्षरशः निपात करायला सुरुवात केला. देवीचा जो महापराक्रमी असा सिंह आहे, जो तिला कुणी दिलेला आहे तर हिमालयाने दिलेला आहे, त्या हिमालयाने दिलेला सिंह असा अक्राळ विक्राळ रूप घेतला आणि शिरला सगळ्या दैत्यांच्या सैन्यामध्ये. कुणाचे मुंडकं तोडलं, कुणाला फाडून काढलं, असं दात ओठ नखांनी सगळ्यांना फाडलंय. आणि दोघेही जण अगदी पराकोटीच्या स्वतःच्या प्रयत्नांनी आणि कष्टाने लढतायत आणि जराही थकत नाहीये. इतकं कोटींचं सैन्य आहे पण दोघंही अगदी असीम असा पराक्रम करतायत. आणि चिक्षूर समोर आला, बघतोय की आपलं अर्ध्याच्या वर सैन्य, आपले अर्धे सेनापती मारले जात आहेत, काय करायचं. त्यामुळे तो समोर आला आणि देवीवर त्यांनी मोठी गदा तिच्या डाव्या हातावर मारली. देवीला काही झालं नाही, त्याची गदा तुटली आणि ह्याचा हा पराक्रम बघून देवीने त्याच्यावरती पाश टाकला आणि त्याला तिथेच छिन्न विछिन्न केलं. ते बघितल्याबरोबर चाणूर आलेला आहे आणि चाणूर आपल्या गजसेनेसहित आला आणि गजावर बसलाय, हत्तीवर बसलाय आणि देवीवरती पाश टाकतोय. देवीने आपल्या एका हुंकाराने त्याची शक्ती मोडून टाकली आणि काय करावं तर त्यांनी आपल्या गजाने, हत्तीने आपल्या देवीच्या सिंहाला पकडण्याचा प्रयत्न केला. सिंहाने अक्राळ विक्राळ रूप घेतलं आणि त्याच्या गंडस्थळावर उडी घेतली आणि तो चामर जो वरती बसलेला झपेटाने खाली पाडलं. महासेनापती गेला. इतक्या करोडोची, लाखोंची सेना आहे आणि मग त्याच्यानंतर एक एक जे आहेत, बिडाल आहे, उदग्र आहे, ताम्रासूर आहे, या सगळ्यांनाचा देवीने निपात करायला सुरुवात केली. जितकं जितकं सैन्य धावून येत आहे पुढे, तितके तितके देवीगण आपले धावून येत आहेत, तिच्या एकेका श्वासातनं निर्माण होत आहेत आणि सगळ्या शत्रूच्या सैन्यावरती अक्षरशः मात करतायत. आणि अशा पद्धतीत देवीचा जय होतोय हे बघून आणि आपले इतके सगळे सेनापती, सैन्य सगळं असं जात आहे हे बघून जे सैन्य आहे कुणाचं, असुराचं, ते महिषासुराकडे गेले. तो तिकडे निवांत बसलाय, आरामात नाच बघतोय, छानपैकी मस्त मजेत आहे. आणि खात्री आहे ना, काय माझ्याकडे सगळं सत्ता असताना कोण काय करू शकणार आहे. मग झालं, हे सगळेजण आले, अहो उठा, आता तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे, अर्ध्याच्या वर सैन्य गेलं, तुमचे सगळे सेनापती तिकडे निष्प्राण झालेले आहेत, आता तरी उठून या. हे ऐकला मात्र त्याचा संताप झाला. कोण आहे ही, कोण अशी व्यक्ती आहे की जी येऊन एवढा सगळा उच्छाद मांडते. आला बाहेर आणि स्वतः रेड्याच्या रूपामध्ये आला, कारण मायावी होता, सगळी रूपं घेऊ शकत होता. रेड्याच्या रूपामध्ये आला, शिंगांनी अक्षरशः त्याचे ढग ढवळले जात आहे, त्याच्या पुछेने पूर्ण समुद्र ढवळला जातोय आणि खुरांनी तो जमीन कोरतोय आणि सगळी पृथ्वी अक्षरशः हादरते. आणि देवी मात्र बसली आहे. कर, काय तो भातुकलीचा खेळ खेळायचा, खेळून घे, मी जरा सुरा पिते तोपर्यंत. ती म्हणते बघ कर, मी सुरा पिते आणि मग तुझं मी काय करायचं ते बघते. आला, भरपूर उच्छाद मांडला, भरपूर लोकांना इथे तिथे त्रास द्यायला सुरुवात केली आणि नंतर देवीवरती धावून आला. रेड्याच्या रूपाने देवीवरती धावून आला. देवीने एक तलवार घेऊन त्याला मारायला गेली. तेवढ्यात काय झालं तर तो खड्गरूपी माणूस म्हणून आला आणि त्यांनी देवीशी युद्ध करायला सुरुवात केली. देवीने बाण सोडले आणि त्याला जखमी करणार. तेवढ्यात त्यांनी काय केलं तर साप झाला आणि सगळ्यांना चावायला लागला. देवीने तिच्यावरती शक्ती टाकली. तेवढ्यात त्यांनी सापातून सिंह झाला आणि त्यांनी देवीच्या सिंहावरच उडी घ्यायला सुरुवात केली. पण काय आहे, तो वाघाचं कातडं घातलेलं, सिंहाचं कातडं घालेलं, हा ओरिजिनल सिंह ना. त्यांनी एक झापड दिली, पडला बाजूला, झालं. आता काय तर त्यांनी मोठा पुन्हा एकदा महिष झाला आणि देवीवरती तो सगळ्या शक्तीने तुटून पडला. आणि ती देवी कशी आहे, ती एवढा वेळ मस्तपैकी आपल्या सिंहावर बसली होती. तिने फक्त पाय ठेवला जमिनीवर, फक्त पाय ठेवला. चरण भारे वसुमती कापता है, मुकुट कोटी अंबरा टोचता है, धनु शब्दे पाताल स्थल क्षोभे, दिशा दाही दश क्षती सती शोभे. चरण भारे, असं चरण फक्त ठेवलं आणि सगळी धरणी, आकाश, पाताळ सगळं कापायला लागलं. आणि बघते त्याच्याकडे आणि घेतला त्रिशूळ आणि त्या रेड्यावरती, त्याच्या गळ्यावरती मारला. त्या क्षणी त्यांनी त्यातनं पुन्हा महिषासुराचं रूप घेऊन बाहेर यायला निघाला. तुम्हाला सगळ्यांना महिषासूर मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये पाहिलं असेल तर तो महिषासूर बाहेर येतोय मनुष्य रूपामध्ये. तिने त्याच्या छाताडावर पाय ठेवला आणि घातला त्याच्या कंठामध्ये तो त्रिशूळ घातला आणि इथे अर्धा महिष आणि अर्धा मानव अशा याच्यामध्ये तो तडफडून तिकडे मरतोय.
आता ह्यात आणखी एक कथाभाग असा सुद्धा सांगितला जातो जो देवी सप्तशतीमध्ये नाही आहे, दुर्गा सप्तशतीमध्ये, पण असं म्हटलं जातं की हा एक दानव आहे ज्याला देवीने स्वतःचा चरण स्पर्श झालेला आहे, म्हणून मरताना तो देवीला जगदंब जगदंब म्हणून हाक मारतोय आणि देवी बघते की कोण हाक मारतोय, तर हा मरताना हाक मारतोय. तर ती म्हणते की तुला माझ्याकडनं काही अपेक्षा असेल वराची तर ती ठेवू नको, कारण मी तुला कुठला वर देऊ शकणार नाही, तुझ्यासारख्या दुष्टाला मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. तो त्यावर म्हणतोय की आई तुझा मला चरणस्पर्श झाला, माझ्यातलं दुष्टत्व सगळं संपलंय, मला फक्त एकच वर दे की तुझ्या भक्तांच्या तोंडून माझं नाव निघावं जेणेकरून माझा उद्धार होईल. आणि म्हणून हा एकमेव असा दैत्य ज्याला आपण महिषासुर मर्दिनी म्हणून जिचं आपण नाव घेतो आणि जिचा जय जयकार करतो, तिने इतर कित्येक दुष्टांना त्यानंतर मारलेलं आहे. धूम्रलोचन आहे, चंडमुंड आहे, त्यानंतर रक्तबीज आहे, ज्याचं अक्षरशः रक्त फक्त सांडलं तरी त्यातनं शेकड्याने इतर राक्षस निर्माण होत होते. आणि म्हणून त्याचं रक्त खाली न सांडावं यासाठी काली रूपामध्ये येऊन तिने त्या सगळ्यांचं रक्त जे आहे तिचं शोषून घेतलं आहे आणि प्राशन घेतलं आहे. म्हणून कालीचा ज्यावेळी आपण फोटो बघतो ती अशी रागाने अक्षरशः काळी काळी झालेली आहे आणि तिच्या हातामध्ये हे रक्त भरण्यासाठी एक असा वाटकं आहे आणि एका हातामध्ये तिने त्या रक्तबीजाचं मुंडकं धरलेलं आहे. अशी ही आई जी 10-11 दिवस सातत्याने लढते, दुष्टांचा निपात करते, रक्ताचा सगळीकडे पाट वाहतोय, सगळे दानव मारले जात आहेत, ती 10 दिवस 10 रंगाच्या साड्या आणि मॅचिंग करणार का हो? वेळ आहे का तिला? म्हणजे आपण आपल्या संकुचित बुद्धीने आपण कसे आपल्या सणांना आणून ठेवलंय ना, हे सगळं मार्केटिंग फंड आहे, हो की नाही? आपण समजून घ्यायला पाहिजे. हे करू नका असं म्हणत नाहीये, असं म्हणायचं नाहीये, हे सांगायचं आहे की ते करायला हवं म्हणून अगदी जीवाचा आटापिटा करून हे आणायचंच, हेच करायचं, असं काही गरजेचं नाहीये, असं काही गरजेचं नाहीये. मग आता कसं आहे की ह्या भगवती आईने या सगळ्या दुष्टांचा निपात केला. म्हणजे ती जेव्हा जेव्हा गरजेचं आहे, जेव्हा जेव्हा तिच्या रूपाची आवश्यकता आहे, ती ते रूप घेऊन येते, ती अवतीर्ण होते, दुष्टांचा निपात करते आणि ती जगतजननी गायत्री ह्या विश्वाची जगदंबा ती माता आहे. काय आहे? माया स्वरूपिणी आहे, जिने या सगळ्या विश्वाला आपल्या मायेमध्ये गुंडाळून ठेवलं आहे. ज्याच्यामुळे ब्रह्माला ज्यावेळी ह्या मूळ मायेची प्राप्ती झाली, मूळ मायेतनं तिचे त्रिगुणांबरोबर तिचा भेट होऊन ती गुणक्षोभिणी माया झाली आणि ह्यातून या चराचर विश्वाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. आणि अशी ही माया, अशी ही भगवती आई जी अशा पद्धतीत सगुण साकार रूपामध्ये येते आणि दुष्टांचं निर्दालन करते. आता कसं आहे की देवतांनी कधीही म्हणजे आपल्या गोपाळकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे अंतकालेचे मामेव, म्हणजे शेवटच्या क्षणी अगदी कुणीही माझं कलेवर सोडताना स्वतः माझं ज्यावेळी नाव घेईल त्याचा मी उद्धारच करेल किंवा तो माझ्यापर्यंत येईल. आणि त्याच नियमाने आई भगवतीने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे महिषासूर हा महिषासूर मर्दिनीच्या नावाने अमर झालेला आहे आणि आपण कायम आजपर्यंत त्याचा गौरव करतो आहोत. तर कसं आहे की ही अशी जगदंबा जी प्रगट झाली, सगुण साकार रूपामध्ये आली आणि ह्या सगळ्या दुष्टांचा तिने निपात केलेला आहे. त्यामुळे आधी तिचा एक गजर करूया. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, जय जय भवानी माँ, बोला माँ भवानी माँ, शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, देवी भवानी माँ, काली भवानी माँ, जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, देवी भवानी माँ, काली भवानी माँ, शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, देवी अंबा भवानी माँ, देवी भवानी माँ, काली भवानी माँ, शांता भवानी माँ, दुर्गा भवानी माँ, जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, जगदंबा माता की जय. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. अशा पद्धतीत आपल्या पुराणांमध्ये मार्कंडेय ऋषींच्या माध्यमातून लिहिल्या गेलेल्या देवी भागवतामध्ये या सगळ्यामध्ये जो देवीच्या कथेचा भाग आहे, 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरा सफळ संपूर्ण,
आता मला फार प्रश्न पडला की हे असं आपण श्रावणातल्या कथांच्या वेळी पण म्हणतो की 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरे सफळ सुफळ संपन्न. काय बरं अर्थ असेल याचा? बऱ्याच जणांना विचारलं, काही अर्थ मला योग्य असा आवडेल किंवा पटेल असा सापडला नाही. शेवटी गुगल मावशी धावून आली आणि तिने 4-5 उत्तरं दिली. त्यातलं मला लॉजिकली पटलेलं उत्तर म्हणजे, इतकी मोठी कथा आहे, इतका मोठा प्रताप आहे देवीचा किंवा कुठल्याही या कथांमध्ये सांगितला जातो की तो 60 पॅराग्राफ, 60 उतारे लिहिता येईल इतकी मोठी कथा आहे, पण तुम्हाला संक्षिप्त आणि सार रूपामध्ये 5 उतारांमध्ये सांगितली आहे. आणि छोटी करून सांगितली असली, संक्षिप्त सांगितली असली तरी ती कशी आहे? सुफळ संपन्न आहे, कारण तुम्हाला फळ देणारी आहे. म्हणून ही अशा पद्धतीत 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपन्न. आता काय आहे की आपण ज्या वेळी अशा पद्धतीत कथा ऐकतो, आपण जेव्हा पण आपल्या धर्माच्या आणि त्या अनुषंगाने सांगितल्या जाणाऱ्या सणांच्या ज्या वेळी आपण कथा ऐकतो, त्यावेळी आपल्याला नेहमी प्रश्न पडतो ना, आजकालच्या तरुण पिढीला विशेषतः, आम्ही याच्याशी कनेक्ट कसं व्हायचं? रिलेट होत नाही. मराठीत सांगितलं की कळतं ना, रिलेट होता येत नाही याच्याशी. मग हे रिलेट कसं व्हायचं? रिलेट कसं व्हायला हवं आपण या कथांशी? तर कसं आहे ना की हा महिषासूर कधी होऊन गेला, कुठल्या युगात होऊन गेला आम्हाला माहीत नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी ती देवी आली बाई, तिने भरपूर काम केलं. आता राम मंदिर वगैरे बांधताना सुद्धा लोक म्हणत होते ना, हा राम होऊन गेले कधीतरी, झालं, मग आता काय त्याच्यासाठी एवढं करायचं, हो की नाही? कारण आपण कसे आहोत ना, आपली स्मरणशक्ती खूप तोकडी आहे. अगदी 79 वर्ष होत आली आपल्या स्वातंत्र्याला, बरोबर? आपल्याला आपले स्वातंत्र्य सैनिक सगळे आहेत लक्षात. त्यांनी अक्षरशः म्हणजे किती म्हणावे, आपल्याला काही मोजकी नावं जी सतत आपल्या समोर असतात किंवा पुस्तकांमध्ये ज्यांना अजून स्थान आहे अशी, म्हणजे टिळक, गांधी, नेहरू, वल्लभभाई पटेल, सावरकर, कुणाला आठवत असतील तर, हे एवढे. पण त्या व्यतिरिक्त कितीतरी आहेत. किती म्हणजे किती नावं सांगावी? अंबिका चक्रवर्ती, अनंता सिंग, बटुकेश्वर दत्त, खुदिराम बोस, भगतसिंग, सुखराम, राजगुरू. काकोरी कांडामध्ये कोण होतं? चंद्रशेखर आझाद. वयाच्या 25व्या वर्षी मुलगा काय करतोय तर इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून स्वतःला मारून घेतोय. हे म्हणजे ज्यांनी स्वतःच्या सुखांची, स्वतःच्या डिग्र्यांची, स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा होळी केली. कुणासाठी? तर स्वातंत्र्य मिळावं यासाठी. ज्यांना आज आपण फक्त 80 वर्ष होत आली आहेत, 80 पूर्णही नाही झाली आहेत, नाही का? तरीही आपण विसरून गेलोय. आपण सांगा ना, प्रामाणिकपणे विचार करा की यातल्या किती जणांना आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलेलं आहे? आपल्या लहान मुलांना जर विचारलं तर यातली 10 नावं, त्यांची 10 जणांची चरित्र तरी लक्षात असतील का? म्हणजे आपण किती कृतज्ञ आहोत ना, नाही का? मग आपल्याला आत्ता घडून गेलेलं स्वातंत्र्य जे आपल्याला फुकटात मिळालंय, त्यामुळे आपल्याला त्याची कदर नाही आहे खरं म्हटलं तर. आणि स्वातंत्र्याकडून हळूहळू पण आपण स्वैराचाराकडे कधी जायला लागलोय हे आपल्याला कळत नाही आहे. काय आहे की आपलं त्यामुळे सगळंच, इतकी मानसिकता आपली गुलामगिरीची झालेली आहे की आपलं सगळंच आपल्याला चुकीचं वाटतं. आपलं योग साधना जेव्हा तिथून योगा होऊन येतं त्यावेळी आपल्याला त्यात काहीतरी फार ग्रेट वाटतं, हो की नाही? म्हणजे पाश्चिमात्य खिडक्या आपण इतक्या उघड्या ठेवल्या आहेत की तिकडून येणाऱ्या वाऱ्याने आपल्या संस्कारांच्या निरांजनी विझलेत. फक्त जास्त कठोर वाटू नये म्हणून बोलावं नाही, विझत आल्यात असं म्हणावं, नाही का? पण खरं तर त्या विझलेत. त्यामुळे आपल्याला जर ह्या गोष्टींशी कनेक्ट करायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला, म्हणजे ह्या फक्त कथा, चमत्कार म्हणजे आपला धर्म आहे का? हे म्हणजेच आपलं सण आहेत का? आणि मग काय होतं माहिती आहे का? आपण त्या सणांचा आपल्या संकुचित बुद्धीने विचार करतो आणि त्याचं साजरीकरण संकुचित करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय? नवरात्र म्हणजे 10 दिवस छान कपडे घालायचे आणि गरबा नाचायचा, बास म्हणजे नवरात्र. दिवाळी म्हणजे सकाळपासून कुठल्याही वेळात वाटेल तेव्हा फटाके फोडायचे म्हणजे दिवाळी. गणपती म्हणजे मोठमोठ्या आवाजात मिरवणुका काढायच्या म्हणजे दिवाळी. आणि सण दहीहंडी म्हणजे काय? तर 10 थराच्या 15 थराच्या हंड्या लावून बायकांना नाचवायचं, स्टार गोळा करायचे, गर्दी गोळा करायची. म्हणजे आपण आपल्या संकुचित विचारांनी आपल्या सणांना किती संकुचित पद्धतीत साजरं करायला लागलोय, कारण आपण त्याला अर्थ समजून घेत नाही आहोत. काय आहे, शास्त्र असतं ते असं म्हणून टिंगल करणं खूप सोपं आहे, पण त्या शास्त्रामागे काय विचार आहे तो जाणून घेणं, त्याचा अर्थ समजून घेऊन तो स्वतः त्याच्याप्रमाणे वागून आणि तो आपलं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, ह्यासाठी हा सगळा अभ्यास, ते करण्यासाठी अक्कल, वेळ आणि धैर्य ह्या तिन्ही गोष्टी लागतात. काय आहे की आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये कुठल्याच गोष्टीची सक्ती नाही आहे. 5 वेळा दिवसातून तुम्ही देवळात आलंच पाहिजे किंवा आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही हे अटेंड केलंच पाहिजे, आरत्या केल्याच पाहिजे. म्हणून आपल्याकडे देवळांमध्ये आरतीच्या वेळी देव आणि भटजी हे दोघंच असतात, नाही का? एकमेकांशी बोलत आरत्या काहीतरी करतात. खरोखर याचा विचार होण्याची गरज आहे. आपण कुठे आहोत? त्या शिवाजी राजांचं नाव घेतलं, छत्रपतींचं, तर आपलं ऊर अगदी भरून येतं. पण त्या राजाला
का आपण छत्रपती मानतो, का तो इतका मोठा आहे ते कारण गो ब्राह्मण धर्म स्त्रिया यांचा प्रतिपालन केलेलं आहे. म्हणून ते आज आपल्या माणसांना आपल्या धर्माच्या संरक्षणासाठी, म्हणून सुराज्य आणि म्हणून स्वराज्य हवं यासाठी जगणारा, म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी जगायचं तर ते कसं जगायचं हे दाखवणारा आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज. आणि धर्मासाठी जर मरण्याची वेळ आली तर 40 दिवस अनंतवीत अत्याचार सहन करून, म्हणजे जिथे अंगावरची कातडी काढली गेली, डोळ्यामध्ये डोळे फोडण्यात आले, नखं काढली गेली, इतकी अनंतवीत अत्याचार सहन करून धर्मासाठी जराही न चुकता, जराही न डगमगता मरायची वेळ आली तर मरण कसं स्वाभिमानाने पत्करावं हे दाखवून देणारा छावा म्हणजे आपला संभाजी आहे. या दोघांची आपण नावच घेतो. समर्थ म्हणतात रघुरायाचा गुण घ्यावा. म्हणजे काय? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याचं आपण स्मरण करतो, ज्याला आपण आदर्श मानतो, त्याचा एक तरी गुण आपण घ्यायला हवा. तर आपण खऱ्या अर्थाने त्यांच्याविषयी काहीतरी माळगतोय किंवा ज्यांच्याविषयी आपल्याला खरंच काही वाटतंय असा अर्थ होतो ना. मग एक तरी गुण आपण ह्यांचा घेणं शक्य आहे का? जो कुठलाही शक्य असेल. मला खात्री आहे एक जरी गुण घेतला ना तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल. अशी ही माणसं आहेत. समोर सैनिक दिसत आहेत इंग्रजांचे, तरीही आपल्या बाळाला पाठीशी घेऊन ती जेव्हा त्यांच्या समोर उडी पडते, त्यांच्यावरती तुटून पडते, त्यांच्यावरती ती झाशीची राणी आहे. ती आपला आदर्श आहे. ती स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि आपल्या उभ्या हयातीमध्ये कसं जगायला हवं, धर्माचं रक्षण कसं करायला हवं. धर्मो रक्षिती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्मसुद्धा करतो हे दाखवून देणारी, नाही जगणारी ती, जी आयुष्यभर हातामध्ये शंकराची पिंड घेऊन बसली, जिने अतिशय उत्तम न्याय केला आणि जिने 65हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथाचं मंदिर 120 वर्ष औरंगजेबाने पाडल्यानंतर तिथे मंदिर नव्हतं. तिथे मशीद आहे. ती त्याच्या बाजूच्या जमिनीवरती मंदिराची जागा घेऊन 3 वर्ष आपली माणसं, आपला पैसा, आपलं सैन्य, आपले हेर हे सगळं लावून तिथे मंदिर उभं केलं, त्याचा जीर्णोद्धार केला. सोमनाथाचं मंदिर, कित्येक घाट, कित्येक पाणपोया, हे सगळं करणारी एकमेव स्त्री जी लोकमाता आणि पुण्यश्लोक म्हणवली गेली ती अहिल्याबाई होळकर. म्हणजे एक स्त्री जर शिक्षणाने आणि सर्व विद्यांनी भूषित झाली, सर्व गुणसंपन्न अशी एक स्त्री जर सती जाण्यापासून वाचली, त्या चितेवर सतीच्या जाण्यापासून वाचली, तर ती फक्त स्वतःचा संसार नाही तर अख्ख्या राष्ट्राचा संसार करू शकते. हे 23-28 वर्ष राज्य करून अतिशय सुंदरपणे आदर्श आपल्यासमोर मांडणारी अशी ही खरी स्त्री शक्तीचा जागर, हा स्त्री शक्तीचा जागर आहे. जिच्या आज 300 वर्ष जिच्या जन्मशताब्दीचे आपण पूर्ण करतोय, तर ही आदर्श आहेत आपल्या पुढे. मग आपल्याला आपला धर्म कसा समजून घ्यायला हवा, कसा समजून घ्यायला हवा आणि कोण समजावून देणार मग तो? मग आपल्याकडे संत कशासाठी आहे, नाही का? ज्या भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी रचला, ज्याचा पायरीचा दगड नामदेव महाराज झाले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्याचे स्तंभ झालेले आहेत, आधारस्तंभ, ज्याच्यावरती कळस चढवलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, आणि क्षात्र तेजाची पताका ज्याच्यावरती अखंडितपणे उभारली आहे ते रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी. अशा या 5 संतांच्या पुण्याईवर खरं तर आज आपण महाराष्ट्र तरलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण ह्या 5 संतांनी आपल्याला शिकवलंय की अध्यात्म आणि परमार्थ कसं करायला हवा, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही चांगलं करायला कसं शिकवतं, तर ह्या लोकांनी शिकवलेलं आहे. समर्थ दासबोध वाचला तर तुम्हाला जाणवेल की माणसाने जगावं कसं हेच समर्थ आपल्याला सांगतायत, हो की नाही? मग हे सगळे संत आपल्याला परोपरीने सांगतायत की फक्त परमार्थच करायचं म्हणजे देवदेवच करा गरजेचं नाही आहे. समर्थ तर म्हणतात की ज्याचा प्रपंच चांगला नाही आहे तो परमार्थ तरी काय चांगला करणार आहे, नाही का? त्यामुळे हे दोन्हीही उत्तम कसं करायचं हे आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे. मग आपले सण आपण कसे साजरे करायचे हे सुद्धा आपल्याला आपले संत सांगतायत. काय सांगतायत? चला एक मस्तपैकी छानसा एकनाथ महाराजांचा जोगवा घेऊयात. अंबाबाईच्या नावानं उदा उदा, आई भवानीच्या नावानं अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, त्रिविध तापांची करावया झाडणी, निभक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, द्वैत झाडूनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद
भेदरहित वारीसी जाईन, भेदरहित वारीसी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. आता साजणी झालो मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सांडियला संग, काम क्रोध हे साडियले मागणे, आता घेतला मार्ग हा सुरंगने, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा मागून घेतला घेतला मागून घेतला, जाऊनी महाद्वारी नवसम्या फेडीला फेडीला नवसम्या फेडीला, एका जनार्दनी एका जनार्दनी एकपणे देखिला, नि जन्मा मरणाचा फेरा म्या चुकविला, नि आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, त्रिविध तापांची करावया झाडणी, नि भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. उध 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 आई राजा उध. काय म्हणतात नाथ महाराज? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ती कशी आहे? अनादि निराकार, ती सगुण साकार रूपामध्ये प्रगटलेली आहे. का? मोह महिषासुर मर्दना लागुनी. आज महिषासुर आहे का? नाही आहे, बरोबर. आज महिषासूर प्रत्यक्षात नाही, पण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे ना महिषासूर. जे आहेत त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचं होईल सती कधी. पण आपण जर आपल्यापुरता आधी विचार केला, कारण भक्त म्हणून ज्यावेळी आपण साधक म्हणून इथे बसलेलो आहोत, त्यावेळी आधी आपल्यातला महिषासूर शोधणं गरजेचं आहे. मग तो महिषासूर कोण आहे? तर नाथ महाराज म्हणतायत तो कोण आहे? मोह आहे. आता पुन्हा प्रश्न उभा राहील, अरे मोह विकार आहे, शास्त्रामध्ये षड्विकार सांगितले, मग नाथ खोटं म्हणतायत का? नाही. भगवंत काय म्हणतात? ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामक कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रयश्यति. हो की नाही? म्हणजे काय? ध्यायतो विषयान पुसा, विषयांचा संग म्हणजे मोह. हे माझं आहे, ते माझं आहे, बरं माझं माझं आहेच, दुसऱ्याचं पण माझं व्हावं ही इच्छा आहे. हा मोह आहे, हा मोह आहे. आणि जोपर्यंत हा मोह आहे, मग त्यांनी अख्खी चेन सांगितली आहे ना भगवंतांनी, की एकदा मोह, बरं आपल्याला हवं आहे. मोह किती असतो ना आपल्याला. आपण दुकानामध्ये जातो, 100 साड्या पालथ्या घालतो. महिला वर्ग जास्त आहे म्हणून महिलांचं उदाहरण तुमच्या वेळात पण येणार. हां, तर 100 साड्या पालथ्या घालतो, 2 साड्या घेऊन रात्री घरी येतो, अंगावर टाकतो, शी ही नाही, ती दुसरी आवडलेली तीच बरी होती. म्हणजे झालं. म्हणजे आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला कळत नाही. बरं जर मिळालं त्यातनं समाधान आहे का? ते चिरकाल टिकणार आहे का? नाही. कारण ह्या ज्या पण गोष्टी, मग ती 4 व्हीलर असू दे, दोन चाकीच्या ऐवजी 4 चाकी हवी आहे, 2 BHK ऐवजी 4 BHK विला हवा आहे, जी काही कोणाची स्वप्न आहेत. पण जोपर्यंत आपला आनंद हा आपण बाहेर शोधत राहतो, तोपर्यंत त्या आनंदाच्या गोष्टी दुःखाच्याच कारण ठरणार आहेत. आणि ते मिळालं तरी समाधान आहे का? हो, नाही. आणि मग ज्यावेळी समाधान होत नाही त्यावेळी काय होते? मी एवढं केलं तरी मला हे मिळत नाही आहे, त्यांनी काहीच नाही केलं तरी त्याला हे मिळालं. मग ही चिडचिड आहे, हा त्रागा आहे, हा क्रोध आहे. आणि एकदा का क्रोध तुमच्यामध्ये आला की क्रोधाच्या भरामध्ये माणूस समोर कोण आहे, काय आहे, त्याची पद काय, माझी लायकी काय, काही नाही, सगळ्याचा विसर पडतो आणि कुठे? अधःपतनाकडे जातो. ही काय आहे? सायकल आहे पूर्ण. आणि म्हणून या सगळ्याचा जन्म कुठून होतो? या मोहापासून. म्हणून म्हणतात की हा मोह जो आहे तो तुम्हाला या पुढच्या सगळ्या अधःपतनाकडे घेऊन जाणार आहे. आणि हा आपल्यातला महिषासूर आहे. कसं आहे ना, आपण पूर्ण पांढरे नाही आहोत, आपण पूर्ण काळे नाही आहोत. म्हणजे आपण दुष्ट नाही आहोत, आपण भक्त नाही आहोत, आपण कसे कबूतर आहोत, सगळी ग्रे शेडमधली आहोत, बरोबर. हां, त्यामुळे आपल्याला आपल्यातला जास्तीत जास्त काळेपणा बाजूला करून सफेद होण्याचा म्हणजे पुण्याचा नीतीच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. मग ते जाण्यासाठी कोण अडवत आहे? तर हे आपले दुर्गुण अडवत आहेत. आणि त्यातला हा मोह. म्हणून तो मोह महिषासूर मर्दना लागूने,
मग त्यानंतर कोण आहेत? त्रिविध ताप आहेत. आपल्याला शारीरिक आणि मानसिक ताप माहिती आहेत. आता हे कोण आणखी त्रिविध ताप आले? तर आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. बरोबर. मग ह्या सगळ्या तापांना झाडायचं आहे, झाडणी करायची. म्हणजे काय अपेक्षित आहे झाडणी करणं म्हणजे? तर ते काय म्हणतायत की दुःखाने आपण काय होतो? अगदी दुःखी होऊन रडून कोलमडून पडतो. सुखाने ह्या उकड्या फुटतात, अरे वा माझं हे झालं ते झालं. हां, म्हणजे आनंदाने हुरळून जायचं नाही आहे, दुःखाने कोलमडून पडायचं नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज चांगलं आहे तर उद्या वाईट होणार आहे. जे चांगलं मिळालेलं आहे ते तेच तसंच राहणार नाही आहे. जेव्हा जेव्हा आपला आनंद हा व्यक्ती, वस्तू, स्थिती आणि ह्या सगळ्यांवरती अवलंबून असतो तेव्हा तेव्हा त्यातनं शेवटी आपल्याला दुःखाचीच प्राप्ती होणार आहे. मग हे सगळं जगत असताना कसं राहायचं आहे? तर त्यांच्यासारखं व्हायचं आहे, सगळ्याची झाडणी करायची. म्हणजे काय? तर आनंदाने खूप रुळून जायचं नाही, हा पण क्षणिक आहे. दुःखाने कोलमडून पडायचं नाही, हा सुद्धा क्षणिक आहे. आणि मग कसं स्थिर राहता येतं, स्थितप्रज्ञ राहता येतं. काय आहे की आपण इतकं शिकतोय हल्ली आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, अतिशय वाईट वाटते. अवघ्या 4 दिवसापूर्वीची न्यूज आहे की नीटमध्ये 99.99% मिळवलेला मुलगा डॉक्टर व्हायचं नाही अशी नोट लिहून आत्महत्या करतो. म्हणजे आपली शिक्षण पद्धती आपल्याला मानसिक बळ देते का? नाही. तो कोण देणार? तो आपला धर्म देणार आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला धर्मापासून आपल्या तोडलं आहे खरं सांगायचं तर. आणि ह्याची ही फळं आहेत की इतकं शिक्षण घेऊन सुद्धा ज्यावेळी आपल्याला वाटतं की आत्महत्या करावी म्हणजे काय आहे, नाही का? विचार करण्याची गरज आहे की आपण आपल्या पिढीला, आपल्या मुलांना 5 स्तोत्र, 5 फक्त, एखादा भगवद्गीतेचा नाही तर किमान रामरक्षा आपण शिकवली आहे का? त्याचा अर्थ कळवला आहे का त्यांच्यापर्यंत? मग ही चूक कोणाची आहे? ही आपली आहे. म्हणून या त्रिविध त्रापाची झाडणी करून दुःख आहे तर ते राहणार नाही आहे ह्याची जाणीव ठेवली की माणसाला आत्महत्येचे विचार येत नाही. बळ येतं आपल्याला ह्यातनं बाहेर कसं पडायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला संतांचे विचार आहे, हे सांगण्यासाठी अध्यात्म आहे, यासाठी हे सण आहेत. आणि यासाठी सणांच्या निमित्ताने या सगळ्या कथांचा आणि आपल्या अध्यात्माचा जागर आहे. का? तर ते आपल्याला आत्मिक बळ देत आहेत, लढायचं बळ देत आहेत, सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये झुंजायचं बळ देत आहेत, नाही का? आणि म्हणून हे आहे. आणि मग ही झाडणी केली, एकदा का ह्या त्रिविध तापांची झाडणी केली, मग मार्ग कुठला होणार आहे? तर तो निर्वाणाची मार्ग जो आहे तो आपल्यासाठी सुकर होणार आहे. त्याच्यावर आपल्याला एक साधक म्हणून चालत आहे, जायचं आहे. त्यानंतर काय म्हणतायत? द्वैताची झाडणी करायची. काय केलं आहे? तर द्वैताची झाडणी करून बोधाची पताका हातात घ्यायची आणि भेदरहित वारीमध्ये जायचं आहे. किती साध्या सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे दिसायला या गोष्टी गाणं म्हणून किती आपण आनंदाने एन्जॉय करतो, पण त्याचा जर असा अर्थ खोलामध्ये जाऊन शब्दार्थ पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला, भावार्थ आणि त्याच्या मतितार्थापर्यंत, तर आपल्याला कळेल की द्वैत म्हणजे काय. तर पहिलं द्वैत हे आहे, म्हणजे आपण स्त्री पुरुष हे ते असे कित्येक भेद, गरीब श्रीमंत हे कित्येक भेद केलेले आहेत. पण पहिलं द्वैत काय आहे की आपल्या आत जो आहे, जो चैतन्याचं स्वरूप आहे, त्याच्यापासून आपण काहीतरी वेगळे आहोत. माझं शरीर म्हणजे मी, हे ज्यावेळी आपल्याला वाटतं, हेच पहिलं त्या देवापासूनचं द्वैत आहे, त्या भगवंताचं. आणि तो जो आपल्यामध्ये अंशरूपाने का असेना, ज्याच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या साधक धर्माचं किंवा आपल्या भक्तीचा खरा मार्ग किंवा खरा उद्देश असला पाहिजे. आणि एकदा का ह्या द्वैताची झाडणी झाली, आपल्या ग्रंथांमधनं आपल्या संतांनी, भगवंतांनी सांगितलेला बोध आहे तो घेऊन कुठे जायचं आहे? तर भेदरहित वारीत जायचं आहे, जिथे स्त्री पुरुष नाही, उच्च नीच नाही, दोन बंगलेवाला, एक 2 व्हीलरवाला, 4 व्हीलरवाला, हे सगळे दृश्यातले कितीतरी भेद आपण करत असतो. पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण कितीतरी असेही न दिसणारे, पण मनातल्या मनात, हो यांच्याबरोबर आम्ही नाही जाणार, आमच्याकडे असं नसतं, हां आमच्याकडे असं चालत नाही ना, कितीतरी आपण भेद करतो की नाही. या सगळ्या भेदातनं बाहेर पडायचं आहे. आपला धर्म आपल्याला वसुधैव कुटुंबकम शिकवतो. आपला धर्म आपल्याला कर्माधिष्ठित व्हायला शिकवतोय. असं कर्म की ज्याच्या फलाची सुद्धा अपेक्षा करू नका, हे आपल्याला आपला भगवंत सांगतो आहे. मग असा ज्यावेळी आपला धर्म इतका मौल्यवान संदेश देतोय, आणि धर्म म्हणजे काय? तर सत्याने वागणं, आणि ते सत्याचं आपल्याला अनुसरण करायचं आहे, त्या मार्गावर चालायचं आहे. त्यासाठी एक साधक म्हणून, एक भक्त म्हणून स्वतःला चांगलं घडवणं, त्यासाठी हे सगळं आहे. आणि मग हे जसजसे आपण दुर्गुण काढतोय स्वतःतले, त्रिविध तापांचा झाडा करतोय, द्वैत बाजूला सरतोय, आणि मग त्या भेदरहित वारीत जातोय. आणि मग काय करायचं आहे? तर नवविधा भक्तीच्या करून या नवरात्रा. नवरात्र कशी करायची आहे हे नाथ महाराज सांगतायत. कशी करायची आहे? तर ही नवविधा भक्ती आहे, जी पहिल्या दिवसापासून श्रवणाने सुरू होते. श्रवण, कीर्तन, त्यानंतर विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आणि शेवटची अवस्था आहे ती आत्मनिवेदन, जिथे भगवंताच्या आणि माझ्यामधला सगळे भेद, सगळा अंतर नष्ट करायचं आहे आपल्या साधनेच्या बळावर, आणि त्याला पूर्णपणे समर्पण व्हायचं आहे.
तेव्हा ते आत्मनिवेदन साध्य आहे. मग हे टप्प्याटप्प्याने, म्हणजे नवरात्रीत काय करायचं आहे खरं तर, 10 रंगाच्या साड्या नेसाच, त्याच्यासाठी सगळं करा, साज शृंगार करा, गरबा खेळा, आनंद साजरा करा. पण साधक म्हणून आपण थोडं तरी पुढे जाऊ शकतो का, आणि ते जाण्यासाठी काय करता येईल, म्हणून हे या मंदिरांच्या आणि आपल्या चांगल्या ठिकाणांच्या माध्यमातून हा जागर आहे. का तर ह्यातनं चांगलं श्रवण व्हावं. आता बघा ना, आपण सर्रास एक वाक्य म्हणतो, काय हा हल्ली आमची मुलं जरा पण ऐकत नाही आमचं. म्हणजे ती बहिरी झाली आहेत का अचानक? नाही ना, ऐकत नाही म्हणजे बहिरी झाली आहेत असं नाही आहे. आपण केव्हा म्हणतो ती ऐकत नाही, जेव्हा आपण सांगितलेलं ते ऐकतायत पण त्यांच्या कृतीतनं ते दिसत नाही, तेव्हा आपण म्हणतो की नाही की ते ऐकत नाही. मग तो भगवंत, ते संत आपल्याला परोपरीने सांगतायत, पण मग आपण ऐकतोय का? आपण ऐकतोय का? म्हणजे आपण ऐकणं म्हणजे काय ऐकणं त्यांना अभिप्रेत आहे, तर आपण तसं वागणं, रघुरायाचा गुण घ्यावा, नाही का? तर ते वागणं अपेक्षित आहे. ते जेव्हा आपल्यामध्ये येईल त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने साधना करायला लागणार आहोत. मग काय करायचं आहे? श्रवण झालं, मग त्याचं कौतुक, कीर्तन करायचं आहे, मग नामस्मरण. नामस्मरण भक्ती याच्याविषयी किती बोलावं आणि किती नाही, कारण ही भक्ती आज आपल्याला प्रत्यक्ष वेदव्यासांनी सांगताना म्हटलेलं आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलम नास्तैव 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 गतिरन्यथा. कारण आपल्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न करतायत, आपल्यावरती घोटून घेत आहेत, आणि त्यासोबतच त्रिवार सांगून वचनबद्ध आहेत की तुम्ही जर प्रामाणिकपणे भगवंताचं नाव घेतलं तर तो येणार तुमच्या मदतीसाठी, तो येणार आहे, यावर विश्वास ठेवा. आणि त्यामुळे ह्या हरीचं नाम घ्यायचं आहे. बरं, आपण नामस्मरण करतो, हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी काउंटर घेऊन करतात. म्हणजे मला तर असं बऱ्याचदा वाटतं, थट्टा नाही आहे पण एक म्हणजे हिशोब घ्यायचा असतो का, बघ बाबा मी एवढं नाव घेतलं, काय दिलंस तू मला, असं काय मागायचं? कशाला काउंटिंग करायचं, काय गरज आहे त्याची, नाही का? करायची इच्छा असेल, काही एक आपण कुठला तरी हे घेतलेलं आहे की इतके लाख इतके कोटी कंप्लीट करायचं आहे, तर त्यासाठी करू शकता. पण नामस्मरण करताना आपण नाम घेतोय आणि मनामध्ये अरे आज सून काय करेल जेवायला, आज तरी काही बरं होईल का, लेक बरं वेळेत येईल का, नातवंड कधी येतील. म्हणजे ज्याचं नाव घेतोय, मला तो कर्मे फिरे जिभ फिरे मुखमाई, मनवा तो चहू दिसे फिरे, यह तो सुमिरन नाही, यह तो सुमिरन नाही. म्हणजे ज्याचं नाव आपण घेतोय त्याचं जर आपण चिंतन, त्याचं जर स्मरण करत नाही आहोत, आपलं स्मरण प्रपंचाचं चालू आहे, आपल्या माणसांचं चालू आहे, तर ते नामस्मरण आहे का? नाही ना. मग नामस्मरण कसं असलं पाहिजे? ज्याचं आपण नाव घेतोय त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं, त्याच्या रूपात, ते ज्यावेळी आपण आठवू तेव्हा ते गुण आपल्यामध्ये यायला लागतील ना, तेव्हा त्याचं रूप आपल्यामध्ये यायला लागेल ना. म्हणून नामस्मरण अशा पद्धतीत उपयोगाचं आहे. आणि ज्यावेळी आपण ते करू त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण साधक म्हणून असं थोडं थोडं पुढे जायला सुरुवात करणार आहोत. काय म्हणतात ना, 84 लक्ष योनी फिरून हा एक मनुष्य जन्म मिळाला आहे. दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, काय आहे? नरदेहासारखं यंत्र नाही असं समर्थ सांगतात, कारण याचा तुम्ही जितका चांगला वापर करून घेणार तितका तुमचा उद्धार लवकर आहे. जितकं काही कृमी आणि कीटकांचं वजनही नसतं, त्याच्यापेक्षा जास्त वजनाचा मेंदू आपल्या डोक्यात दिलेला आहे. मग त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर आहे ना, हे आपल्यावर आहे. आणि मग ती आई आहे ना, ती भगवती, ती कशी आहे? ती दुर्गा दुर्गम परिहारिणी, अर्ध्याच्या वर ज्या आहेत त्या अगदी जीवदानीपासून वज्रेश्वरी म्हणा, रेणुका म्हणा, सप्तशृंगी म्हणा, वैष्णवदेवी म्हणा, स्त्री आहे ती, माया आहे ती, वरती जाऊन बसली आहे. तुम्हाला गरज आहे ना, तुम्ही भक्त म्हणवताय ना, मग स्वतःच्या शरीराला कष्ट द्या, स्वतःच्या मनाला कष्ट द्या आणि या माझ्यापर्यंत. आणि मग तुम्ही वर गेलात, कधीही बघा, कुठल्याही या डोंगरावरती चढून गेलात, खूप थकलेले असाल, पण एकदा देवीच्या गाभाऱ्यात तुम्ही एंटर होता, तुम्ही येता, त्या देवीचं रूप पाहता आणि डोळे मिटतात, अष्टसात्विक भाव जागृत होतात, अंगातलं सगळं गेलेलं त्राण कुठून तरी परत शरीरात येतं आणि किती उत्साह आणि किती आनंद वाटतो. ही त्या भगवती आईची कृपा आहे. आणि ह्यासाठी जा तुम्ही गंडोल्याने जा, जर शरीराच्या काही लिमिटेशन्स असतील तर जा. पण काय आहे ना, की शरीराला आणि मनाला कष्ट झाल्याशिवाय देव मिळत नाही. खाटल्यावर बसून कुठलाच हरी पावत नाही, हे लक्षात ठेवा. चंदन ज्यावेळी स्वतःला घासून घेतं त्यावेळी ते झीज झाल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा आपल्या मस्तकी घेतो, तो नाही का. ज्यावेळी मोराला त्याचा अहंकार म्हणजे काय, त्याचा पीस आहे, त्याचा अहंकार आहे, त्याला पीस काढण्यासाठी मारावं लागतं, बरोबर. आणि ज्यावेळी तो स्वतःहून तो त्याचा अहंकार टाकतो त्यावेळी भगवंत आपल्या शिरावरती त्याला घेतो. त्यामुळे आपल्यातले हे दोन दुर्गुण आहेत ना, दंभ आणि अहंकार, हे जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत, आणि त्यानंतर आपण ज्यावेळी खऱ्या अर्थाने त्याचं नामस्मरण करू तोपर्यंत तो आपल्याला जवळ करेल का. आता साधी गोष्ट सांगते, घरातल्या मुलाला तुम्ही हाक मारलीत, त्याला कळतं तुम्हाला त्याच्याकडनं काम काढून घ्यायचं आहे का, तुम्हाला त्याला कुठेतरी पाठवायचं आहे की लाडीगोडी करायची आहे, कळतं ना लहान मुलांना. आणि ते लगेच मी नाहीत जा म्हणतात ना.
मग जर लहान मुलांना कळतं तर तुम्ही कुठल्या भावनेने नाव घेताय ते त्याला कळत नसेल का हो? नसेल का कळत? म्हणून ते नामस्मरण कसं असलं पाहिजे की आपण आपल्या सगळ्या बाजू, सगळ्या गोष्टी, आपला सगळा मोह आणि सगळे दुर्गुण आहेत ते बाजूला ठेवून, ठीक आहे देवा माझ्यामध्ये आहे 10,000 दुर्गुण असतील, पण मी तुझं लेकरू आहे नाही, त्यामुळे त्या आईच्या रूपाने मला जवळ कर आणि माझ्यातले हे सगळे जे वाईट गुण आहे ते तूच दूर कर. ही तर आपण प्रार्थना खऱ्या मनाने करू शकतो. आणि हेच करण्यासाठी हा देवीचा जागर आहे. का तो वर्षातनं एकदा करायचा? कारण परत आपण कितीही म्हटलं तरी ते येऊन चिकटतात ना. कसं आहे की आंब्याच्या पेटीमध्ये एक वाईट आंबा असला त्याच्यावर 100 आंबे टाका तरी ते खराबच होणार. त्याचप्रमाणे आपण कितीही आज ठरवलं, जसं आपण नवीन वर्षाच्या वेळी कितीतरी नवनवीन संकल्प करतो तसं ठरवलं, पण मग ते संकल्प जातात का वर्षभरासाठी सिद्धीला? अर्ध्यातच बंद पडतात ना. मग त्याप्रमाणे आपल्यातले दुर्गुण काढून दरवर्षी याचा जागर का की थोडे थोडे दुर्गुण बाहेर काढा, मग आलेले जे सद्गुणांचा लेप आहे तो हळूहळू आपल्यावरती आणखी चांगला व्हायला लागेल. ह्यासाठीचा हा सगळा उपद्व्याप किंवा हा सगळा जो आपण उपक्रम करतो हा ह्यासाठीचा आहे. त्यानंतर म्हणतायत, आता साजणी झालो मी निस्संग, विकल्प नवऱ्याचा सांडियला संग, कामक्रोध हे टाकीयले माग, न धरला मार्ग मार्ग मी सुरंग. काय सांगतायत? आता साजणी बायकोला सांगतायत, प्रेयसीला सांगतायत. साजणी कोण आहे? तो जो आहे ना आतमध्ये त्याला सांगतायत की मला निस्संग व्हायचं, इतका सगळ्या गोष्टींपासूनचा संग माझा सुटला पाहिजे की मी फक्त तुझ्याशी, तुझ्या रूपाशी एकरूप, म्हणजे आपल्यातलं भगवत रूप जाणणं, आपल्यातल्या त्या भगवंताच्या अंशाला जाणणं म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती. आणि ते करताना इतर सगळ्या संघांचा संग सुटणं म्हणजे खऱ्या अर्थाने निस्संग होणं. आणि मग काय? आता साजणी झालो मी निस्संग, विकल्प नवऱ्याचा सांडियाला संग. आता नवरा म्हटलेलं आहे, हे लोकगीत आहे, आपलं जोगवा आहे, ह्यासाठी हे शब्द आहेत, पण ह्यातनं सांगायचं आहे काय? नवऱ्याविषयी म्हणतायत का नाही? विकल्प. विकल्प कसा आहे? त्याला सांडायचं आहे म्हणतायत. सोडायचा शब्द वापरता आला असता ना, टाकायचा शब्द वापरता आला असता. काय शब्द वापरलाय? सांडायचं आहे. माऊली म्हणतात, ऋण झुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे सांडणं काय आहे? कारण सोडलेलं परत धरता येतं, टाकलेलं परत उचलता येतं, पण सांडलेली चहा कॉफी आपण उचलून पितो का? नाही. म्हणजे या दुर्गुणांना असं टाकायचं आहे, असं सोडायचं आहे की ज्यांना परत घेता येणार नाही. आणि मन आहे ना आपलं, काय करतं ते संकल्प विकल्प सतत करत असतं. म्हणजे बघा हां, अगदी साधं उदाहरण सांगायचं तर आपल्याला एक 10 दिवसांपूर्वी ह्या कार्यक्रमाची पत्रिका मिळालेली आहे. आता दसऱ्याचा दिवस आहे, एवढे पाऊस पडतोय, हे आहे ते आहे, असं सगळे विचार आपल्या मनात येतात. कुठे जायचं, घरी पाहुणे येणार, पण हे संकल्प विकल्प चालू असतात. आणि तेव्हा बुद्धी आतमध्ये हस्तक्षेप करते आणि काय सांगते? ती कशी आहे बुद्धी? कशी असते आपली बुद्धी? कर्मानुसारिणी आहे. त्यात तिच्यावरती पूर्वजन्माजन्मीचे संस्काराचे आलेपण आहे. मग ती आपल्याला आठवण करून देते, अरे आई आणि आजी तुला घेऊन जायचे ना लहानपणी मंदिरामध्ये, जायचंच ना तू, जा. नाही वाटलं एका वाजता नको बसूस, नको ऐकूस, थोडा वेळ तर जाऊन बस, देवळात जा, देवाच्या पाया पड, तिकडे जाऊन सोनं रूप दे, झालं. मग बुद्धीने हस्तक्षेप केला, तिने मार्ग दाखवला, तेव्हा मनाने संकल्प विकल्प बाजूला सोडले आणि विचार केला की नाही जायचं. आता ठरवलं. मग कोण येतं? चित्त. काय करतं? ते धारण करतं. मला जायचं आहे, मला मंदिरात जायचं आहे, मला 4 वाजता पोहोचायचं आहे. मग त्यासाठी आपण सगळं, आज मला जेवण लवकर संपवायचं आहे, आज माझी ही कामं आटपायची आहे, मला 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, पण मग आता पाऊस पडायला लागला, हे सगळं, मग कुठले कपडे घालू, हे सगळं धारण करणं जे आहे, सतत त्याच्यावरती विचार की मग मी कसं जाऊ, ओलानी जाऊ, रिक्षाने जाऊ, चालत जाऊ, कसं जाऊ, हे सगळं निर्णय करून आपण शेवटी इथे येऊन पोहोचतो. आलात, बसलात, ऐकलं, अर्धा तास बसणार होतात, 1.5 तास बसलात, ऐकलं, हो की नाही? आणि मग घरी जातो आपण, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, छान होतं प्रवचन, म्हणणार की नाही घरी गेल्यावर? होच म्हणा. हां, तर मग आपण म्हणतो की मी हे सगळं केलं, मी माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, वेळेत आटपलं, गेलो, 1.5 तास छान झालं प्रवचन, मी देवाचे नमस्कार केला, सगळ्यांना भेटलो आणि घरी आलो. हा काय आहे? हा मी केल्याचा अहंकार आहे. म्हणजे आपलं एक अंतःकरण आहे, ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 माध्यमातून कसं काम करतं तर ते असं काम करतं. आणि हा जो विकल्प आहे की जो आपल्या संकल्पामध्ये काय आहे, पूर्वीच्या काळी ऑप्शन कमी होते, बरोबर? आता आपल्याकडे ऑप्शन जास्त असल्यामुळे विकल्प जास्त, आपल्याला सतत प्रश्न पडतो, हे करू का, ते करू का, ते करू का, ते करू का, बरोबर? पण मग आता हे जे विकल्प आहेत हे सगळे बाजूला टाकायचे आहेत आणि काय करायचं आहे?
त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग धरायचा आहे. विकल्प नवऱ्याचा सांडियाला मागं, काम क्रोध हे सोडियले पाठी, आणि धरला मार्ग मी सुरंग. हा मार्ग कुठला आहे? तर पुन्हा त्या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. अध्यात्मात आणखी स्वतःला प्रगत करण्याचा मार्ग आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ऐसा जोगवा मागून घेतला, जाऊनी महाद्वारी नवसम्या फेडीला. आणि काय म्हणतात नाथ महाराज, एका जनार्दनी एकपणी देखिला, नि जन्मा मरणाचा फेरा म्या चुकविला. ऐसा जोगवा काय आहे की तो जोगवा, आईकडे जोगवा मागायचं आहे, काही मागायचं आहे. औषध घेताना काहीतरी पथ्य असतात ना, तर पहिल्या कडव्यामध्ये जोगवा मागितलं आहे. पथ्य काय सांगितली आहेत? द्वैत झाडायचं आहे, त्रिगुणांचा झाडा करायचा आहे, कामक्रोध पाठी टाकायचं आहे, विकल्प सोडायचे. ही सगळी पथ्य आहेत. आणि ते केल्यानंतर ती जोगवा देईल जो फेडण्यासाठी महाद्वारी जायचं आहे. का? तर महाद्वाराचं महत्त्व आहे. देवीचं मुख तिथे दिसतंय आणि तिथे जाऊन तर नवस फेडायचं आहे. आणि तिथे नवस फेडल्यानंतर काय होणार आहे? जसं नाथ महाराज म्हणतात तसं की एका जनार्दनी, जनार्दन कोण आहे? कोण आहेत? नाथांचे गुरु आहेत, बरोबर. म्हणजे ते इतके त्या भगवत रूपाला प्राप्त झालेत की आता त्यांच्यातला आणि आपल्या गुरुतला, त्यांच्यातला आणि देवातला सगळे भेद संपलेत. आणि ते मीतूपणाची झाली बोलवणं, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. त्या प्रकारे म्हणजे तिथे तू आणि मी राहिलोच नाही वेगळे. इतके ते आपल्या भगवंताशी एकरूप झालेत, आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी एकरूप झालेत. आपल्या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास त्यांनी साधलाय. आणि म्हणून जन्म मरणाचा फेरा म्या चुकविला. असा जोगवा, हा जोगवा मागण्यासाठी ही नवरात्र. आणि हा आपल्या खऱ्या सणाचा अर्थ. मग तो कसा साजरा करायचा, कशा पद्धतीत साजरा करायचा, हे पुढच्या वर्षीपासून आपण आपल्या पुढच्या पिढींना सांगायला हवं. सांगणार ना? त्यामुळे हे जे हे 9 दिवस आहेत, त्यातले पहिले 3 दिवस आहेत, यात आपण महाकालीची उपासना करतो. महाकालीची उपासना का? पार्वतीची उपासना का? का तर ती सगळ्याचा विध्वंस करण्याची किंवा सगळ्या शक्ती आहे म्हणून. तर ती शक्ती ह्यासाठी नाही, ती शक्ती आत्मशक्ती, स्वतःची आत्मशक्ती जागृत करण्यासाठी. म्हणून शंकर भगवान कायम ध्यानात आहेत आणि ती त्यांची शक्ती आहे पार्वती, म्हणजे आत्मशक्ती वाढवण्यासाठी. हे केल्यानंतर दुसरे 3 दिवस, पुढचे 3 दिवस कोणाचं पूजन आहे? तर रजोगुण असलेल्या त्या विष्णूची पत्नी कोण? जी सतत काम केल्यावरतीच येऊ शकते, ती वाईट मार्गाने येते, ती टिकत नाही. त्यामुळे चांगल्या मार्गाने आलेली टिकते, कारण ती विष्णूसोबत आलेली आहे. सतत काम केल्यामुळे, चांगल्या मार्गाने काम केल्यामुळे आलेली आहे ती महालक्ष्मी. तिचं कौतुक आहे, तिचं आपण गोडवा गातो. आणि ते केल्यानंतर आपल्याला तिसरं म्हणजे आधी तुम्ही मनाची शक्ती वाढवा, त्यासाठी काम करण्याची तयारी ठेवा. आणि मग त्यानंतर आपल्याला अधिकार प्राप्त होतो तर त्या सरस्वतीच्या पूजनाचा आणि तिची पूजा. आणि ह्या तिघांच्या पूजेत ह्या 9 दिवसांचं हे महत्त्व आहे. आणि आजचा दसऱ्याचा दशमीचा दिवस हा आणखी महत्त्वाचा, कारण या तिघांचंही प्रतिकात्मक पूजन आपण आजच्या दसऱ्याच्या दिवशी करतो. म्हणजे काय? तर रावणाचं दहन, म्हणजे त्यामागे रामरायांच्या विजयाची सुद्धा कथा आहे. आणि म्हणून सुद्धा हा विजयादशमी, हा दसरा. आणि रावणाचं दहन म्हणजे काय? पुन्हा तोच मोहरूपी महिषासूर तो मारायचा आहे, म्हणजे महाकालीची पूजा. त्यानंतर ती पानं ज्यांनी रामरायांसाठी टाळ्या वाजवल्या असं म्हणतात, शमीचा वृक्ष, किंवा त्याला आणखी कथा आहे जी रघुरायांची कथा आहे. म्हणजे रामांचे पूर्वज, ज्याच्यावरनं रघुकुळ हे नाव मिळालं, त्यांनी आपल्या मित्रासाठी कुबेराकडनं धन घेतलं. आणि तो जो वर्षाव झाला, मग त्यांनी त्यातल्या 1400 कोटी फक्त हव्या होत्या मुद्रा, तेवढ्या फक्त घेतल्या आणि उरलेलं सगळं शमीच्या वृक्षाखाली ठेवलं. आणि ते सगळ्या गावकऱ्यांनी लुटलं. म्हणून सुद्धा ह्यात शमीच्याकडनं म्हणजे सुवर्णाचं आपण हे करतो. पण मुद्दा काय? तर त्या निमित्ताने त्या लक्ष्मीची स्तुती आहे. आणि मग देताना आपण काय म्हणतो? सोनं रूप घ्या, गोड बोला, तिळगुळ घ्या, गोड बोला. वरच्यावर बोलायचं आहे का? बोलताना वैखरीतनं येताना त्याचा जो आपल्याला संकल्प इथे परेमध्ये झाला आहे, मग परा, पश्यंती, मध्यमा आणि मग वैखरी. मग ह्या प्रवास ज्यावेळी करायचा आहे त्यावेळी इथे तुमच्या चांगला विचार येणं गरजेचं आहे. तो ज्यावेळी येतो त्यावेळी ते मनापासून गोड बोललं जातं, नाही का? मनापासून गोड बोललं. आणि ते चांगलं बोलणं, चांगलं चिंतन करणं, फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण करणं हे अपेक्षित आहे. म्हणून हे लक्ष्मीचं पूजन. आणि मग त्यानंतर अर्थातच सरस्वतीचं आपण पूजन करतो, वाद्यांची पूजा करतो, आपल्या ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो, शस्त्र अस्त्र, त्या सगळ्यांचं आपण पूजन करतो. आणि ह्या 3ही गोष्टींचं प्रतिकात्मक म्हणून हा आजचा दसरा आहे, जो 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि अतिशय पावन. आणि आजच्या दिवशी तुम्ही सगळेजण इथे वेळात वेळ काढून आलेला आहात. खरंच म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो आपण या संस्थेच्या माध्यमातून इतकी वर्षानुवर्ष जी परंपरा पाळत आहोत, ही परंपरा पाळणं कुठलीही कारणं न देता
ती असणारच आहेत, प्रश्न असणारच आहेत, पण ते न देता, त्यांना महत्त्व न देता आपण आपल्या परंपरा, आपल्या धर्मासाठी वेळ काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तरुणसुद्धा दिसत आहेत, हे आणखी आनंदाची गोष्ट आहे की अशा पद्धतीत पुढच्या पिढीने आपल्या धर्माशी, आपल्या संस्कृतीशी जोडणं हे किती महत्त्वाचं आहे. धर्मकारणी सदा सहिष्णू, रणांगणी या सदा जयिष्णू, विश्वकार्य साधने वहती या अखंड भागीरथी, जय तुसा भारतीय संस्कृती. अशा संस्कृतीचे आपण पायिक आहोत आणि ही संस्कृती पुढे नेण्याचं काम धर्माचं रक्षण करतं. म्हणजे काय, धर्माचं रक्षण आपण कसं करणार, तो त्याचं पालन करणं. ते पालन केलं ते आपोआप तुम्हाला त्याच्यातनं जे सामर्थ्य मिळेल ना, ते तुमचं रक्षणासाठी उभं राहणार आहे. आणि मग आपण देवीसमोर उभं राहून मागायचं आहे. लिस्ट असते ना अख्खी, की यावर्षी देवी माझं हे होऊ दे, ते होऊ दे, हां असते ना आपल्याकडे. ती आई आहे. हां, ही जी पूर्ण जी कथा आपण ऐकली महिषासूर वधाची, ती सुमेधा ऋषींच्या आश्रमामध्ये आहे, जिथे एक वैश्यवाणी आणि एक राजा या दोघांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी देवीचं हे पूर्ण चरित्र ऐकलं, त्यानंतर त्यांची तपश्चर्या केली आणि प्रसन्न झाल्यानंतर देवीने त्या दोघांना वर मागितलेलं आहे. त्यावेळी तिला कळतं आहे की तुम्हाला काय द्यायचं. तिने त्या वैश्यवाण्याला त्याच्या तोंडून काय वदवून घेतलं, कारण तीच तर तुम्हाला ते पण देते ना. तिनेच तर कुंभकर्णाच्या तोंडातून 6 महिने झोप मागितली ना. तीच तुम्हाला शक्ती आणि बुद्धीसुद्धा देते, काय बोलायचं, काय मागायचं, काय नाही मागायचं याची. त्यामुळे ती त्याला काय सांगते तर निर्वाण किंवा जिथे मोक्षप्राप्ती, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. त्यामुळे त्या मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग. आणि तो राजा जो आहे त्याच्यावरती संपूर्ण प्रजा अवलंबून आहे. म्हणून त्याला मनू, सावर्णिक मनू, त्याची पुढच्या जन्मी तो झालेला आहे आणि त्यांनी महान कार्य केलेलं आहे. म्हणजे कुणाला काय हवं आहे, म्हणजे आपण लाख मागू, पण आपण मागून मागून काय मागणार विचार करा ना. असं काही वर्षांचा विचार करू आणि काहीतरी फुटकळ मागून ठेवू. पण ती आई आहे ना, तिला कळतं की आपलं भलं कशात आहे, आपलं हित कशात आहे. कसं आहे, मुलाचा पेपर असेल, मुलगा छान गाढ ढाराढूर झोपलाय, 10 वाजता त्याला जायचं आहे, आई झोपून देईल का, सुखात झोपलाय, जाऊ दे, झोपली लागली आहे सुखाची त्याला, ती त्याला उठवते आणि पेपरला पाठवते. का, कारण तिच्या सुखाचं नाही, तुमच्या हिताचा विचार करणारी आई आहे. मग ती पण हिताचा विचार करणारी आहे. त्यामुळे तिला सांगावं ना की तू जे देशील ते माझ्या या जन्माची नाही, कित्येक जन्माचं माझं भलं करण्याच्या दृष्टीने देशील, हा विश्वास तर तिच्यावर ठेवून बघा. आणि आपण म्हणतो लाख की आम्ही ओटी वाहिली, आम्ही इतक्या हजारांची साडी, आम्ही एवढे दागिने दिले. कोण हो आपण देणारे? भगवंत मागतोय का काही? पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. पत्र, पानं, फुलं, अगदी पाण्याने पूजा करा, ती सुद्धा चालणार आहे, पण ती देवभावाचा भुकेला ना, भावाने दिली पाहिजे, पूर्ण भावाने. बरोबर. मग ज्यावेळी आपण हे देऊ, पत्रपुष्पसुद्धा देऊ असं म्हणतो, त्यातलं काय आपण बनवलं आहे हो? पानं आपण बनवली आहेत, फुलं आपण बनवली आहे, पाणी आपण बनवलं आहे. कसला बडाया मारतो आपण की मी केलं. अरे त्यांनी तुला बुद्धी दिली नाही तरी ते शेकड्याने माणसं ज्यांच्याकडे गडगंज पडले, पण त्यांच्याकडे देण्याची दानत नाही आहे. देवाचे उपकार माना की त्यांनी आपल्याला ह्या हाताचं केलं, ह्या हाताचं नाही. हे त्याचे उपकार आहेत आपल्यावर, की ती बुद्धीसुद्धा त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि म्हणून त्याच्याकडे काय मागावं, तर आपण गाणं म्हणतो ना, माया भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझे या येई, सेवा मानूने घे आई. काय म्हटलं आहे त्यात, की तूच दिली ही मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तुझ्या पूजना माझ्या पदरी, या विण दुसरे नाही, सेवा मानूने घे आई. बस तिची सेवा करा, ज्या पद्धतीत आपण सेवा करू शकू त्या पद्धतीत करा. ती आहे, ती आई आहे, जगतजननी आहे. ती जेव्हा आपल्याला देईल ना, इतकं भरभरून देईल की काय म्हणतो आपण, की दुबळी माझी झोळी ना, तशी आपली अवस्था असेल. पण ते इतकं पवित्र मनाने, इतकं छान आणि निस्संगाने करा की कुठलाही मोह, कुठलाही अहंकार, मी केलं, तुमच्याकडनं घडवून घेतलं, हे तुमचं भाग्य समजा. आणि त्या आईचे त्यासाठी सुद्धा आभार माना की ह्या कार्यासाठी आम्हाला निवडलंस. आणि मी तिचे ऋणी आहे की ह्या शेवटच्या दिवसाची, ह्या कार्यक्रमाची, या उपक्रमाची सांगता करण्यासाठी मला निवडलं. या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही 10 दिवस अतिशय छान श्रवण केलेलं आहे. जे काही थोडं माझ्या पद्धतीत, माझ्या वाणीनं मोडकं तोडकं बोलण्याचा मी प्रयत्न केला. कसं आहे, गोकुळाष्टमीला आपण घरातल्या लहान बाळाला मोराचं पीस लावतो आणि 1 दिवसासाठी तो कृष्ण असतो ना, तसं आज मी प्रवचनकार आहे. तुमच्या सगळ्यांसमोर जे काही थोडकी सेवा जी काही केली, जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंची कृपा आहे, या संस्थेची कृपा आहे, आमच्या आचार्य जे पण आहेत सगळे आम्हाला शिकवत आहेत, या सगळ्या वर्गांच्या आचार्यांची कृपा आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याकडून ही सेवा घडवून घेतली त्या आईने, ही प्रवचनरूपी सेवा तिच्याच चरणावर आपण वाहूयात. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचेच मनापासून आभार, संस्थेचे आभार, सगळ्यांच्याच मी चरणाशी नतमस्तक होते. आणि आई जगदंबेच्या आपण एकदा जागर करूयात, 2 श्लोक घेऊयात आणि त्यानंतर आरती असेल.
नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। जगदम्बा माता की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ, आई जगदंबा माता की। जगदंबा जगदंबा जगदंबा।